शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत मी निलेश मांजरे आपलं हार्दिक स्वागत करतो. आज मी घेऊन आलेलो आपल्यासाठी प्लॉट टरबूजचा आणि टरबूजच्या प्लॉटमध्ये ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत कशा पद्धतीचं ट्रीटमेंट आजपर्यंत झालेलं आहे, शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे, शेतकऱ्याचं मनोगत काय आहे हे घ्यायसाठी आपण आलेलो आहे. आणि आजची सध्याची परिस्थिती प्लॉटची काय आहे हे सर्व बघण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं मनोगत घेण्यासाठी आपण आलेलो आहे. तरी आपण शेतकऱ्यांना भेटू आणि सविस्तर विचारू की त्यांचं ह्या प्लॉटबद्दल काय म्हणणं आहे ते. हा दादा नमस्कार. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. माझं नाव नितीन रमेशराव गुल्हाने, राहणार पबगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. सर हा प्लॉट आपलाच आहे? हो हो. प्लॉट किती एकर आहे पूर्ण? 3.5 एकर. 3.5 एकर. 3.5 एकरामध्ये आपण काय काय लागवड केली आहे? आपण 2 एकर टरबूज आहे आणि 1.5 एकर खरबूज आहे. म्हणजे 2 एकर टरबूज आणि 1.5 एकर खरबूज. मला सांगा याची लागवड कधी झाली? हे टरबूजची लागवड आपली 15 डिसेंबरला झालेली आहे. 15 डिसेंबर पासून लागवड झालेली आहे. हा. तर जवळपास आज तारीख काय 17 जानेवारी. 17 जानेवारी. 32 दिवस झाले. हा. आता मला सांगा ह्या प्लॉटवर ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंट किती दिवसापासून सुरू झालं? आपली 15 दिवसापासून ट्रीटमेंट चालू आहे. रिझल्ट खूप छान वाटून आले. आता मला सांगा म्हणजे 15 डिसेंबरची लागवड आहे हा. आणि जवळपास तिथून 15 दिवसानंतर हा. हा प्लॉट आपण ग्रीन लाईफवर घेतलेला आहे. हा, हा. तर लागवड झाल्यानंतर 15 दिवस आपण काय काय वापरलं याच्यावर, म्हणजे कशा पद्धतीचं होतं आणि मग ग्रीन लाईफवर कसे काय आले ते थोडंसं सविस्तर सांगा. आपण ग्रीन लाईफचे समजा 2 वेळा ड्रिंचिंग केली आणि 2 स्प्रे मारलेले आहे. म्हणजे अगोदर तुम्ही केमिकलवर होते पण हा. गेल्या 15 दिवसापासून आपण 2 ड्रिंचिंग आणि 2 फवारणी झालेल्या आहे. हो हो. आता ह्या 15 दिवसामध्ये प्लॉटमध्ये काय फरक वाटला तुम्हाला आणि काय तुम्हाला काय वाटतं नेमकं? फरक असा आहे की झाडाची ग्रोथ चांगली झालेली आहे आणि ब्रँचेस मध्ये खूप आलेला आहे म्हणला. ग्रीनरी चांगली आहे. अजून ग्रीनरी क्वालिटी काही रोगराई वगैरे वाटते नाही, का? नाही, काहीच नाही. प्लॉट सेटिंगवर लागलेला आहे आपला बऱ्यापैकी, फुलावर हो, हो. लागलेला आहे. हो, हो. तर याच्यावर जो काही अगोदरचे विषय येतात, थ्रिप्स येते, नागळी हो. येते किंवा प्लॉट मध्ये व्हायरस वगैरे येतात, अजिबात- मर रोग येते, अजिबात तर नाही. असं कुठं वाटते का? नाही नाही, काहीच इव्हन खरबुजा प्लॉट आपल्याकडे आहे 1.5 एकरामध्ये. हो, हो. याच्यामध्ये आपण जवळपास काय ग्रीन लाईफचा वापर केलेला हो, आहे. हो, हो. काय शेतकऱ्यांचं म्हणणं असते का बा खरबूज पिकाला बुरशीनाशके वगैरे वगैरे भरपूर प्रमाणात वापरावं लागतं केमिकल मधलं, नाही, नाही, असं काही याच्यावर वापरला का नाही, सध्या? तसं काहीच नाही. म्हणजे टोटल तुम्ही हा ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गतच प्लॉट डेव्हलप केलेला आहे. हो. तर काय तुम्ही खुश आहे खुश, समाधानी आहे. आणि खर्चाच्या बाबतीत काय वाटते हो? नाही, रासायनिक पेक्षा कमी खर्च आहे. म्हणजे आता तुम्हालाही अनुभव आला असं ना हो, तुमच्या हो. मित्रमंडळीमध्ये का बा हो, हो. रासायनिकचा खर्च आणि ग्रीन लाईफचा खर्च काय आहे? हो, हो. आतापर्यंत 3.5 एकरासाठी किती रुपयाचं औषध वापरलं ग्रीन लाईफचं? ग्रीन लाईफचा आपण एक 25,000 रुपयाचा हो, औषध. बस 25-26 हजाराचा. 25-26 हजाराचा खर्च हो, हो. आतापर्यंत झालेला आहे. म्हणजे हो. आपण सरासरी 5 ते 6 हजार रुपये खर्च आपला हो, हो. आतापर्यंत झालेला आहे. झालेला आहे. आज प्लॉट सेटिंगवर लागलेला आहे. हो, बऱ्यापैकी प्रत्येक झाडाला 1-2 अशी फुलांची सेटिंग दिसून राहिली. हो. जवळपास ग्रीन लाईफचा आपल्या ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत फक्त 15 दिवसापासून प्लॉट ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंटवर आहे. प्लॉट तुम्ही बघू शकता, वातावरणात थंडी आहे आणि प्लॉट तुम्ही ज्या पद्धतीनं बघून राहिले त्या पद्धतीनं बघितला तर प्लॉटचं डेव्हलपमेंट खूप चांगलं झालेलं आहे. प्लॉट सेटिंग मध्ये आलेला आहे. फुटवेचा माशांचा कुठेही प्रॉब्लेम नाही. सोबतच सेटिंग जर पटली तुम्ही तर एका झाडाला आजच 1 ते 2 असा सेटअप आणि हा जो गुसका तयार झालेला आहे, ह्या गुसक्यामधून ज्या काही ब्रांचेस निघणार त्या ब्रांचेस झाड डेव्हलप करायसाठी त्याच्यामध्ये झाडामध्ये स्टोरेज उपलब्ध करण्यासाठी खूप चांगलं असं झाडाचं खोड आहे, मूळ आहे, ह्या चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेले आहे. त्याच्यासोबत ग्रीन लाईफचाही वापर याच्यामध्ये झालेला आहे आणि शेतकऱ्यांची मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने दिसून पडत आहे. आज 15 दिवसापासून प्लॉट आपल्या ट्रीटमेंटवर आहे. तर ह्या 15 दिवसाचा एक अंदाज किंवा तो आढावा जो असतो तो आढावा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणखी जसं जसं प्लॉट पुढे जाईल हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये किंवा याच्यामध्ये फळं सेट झाल्यानंतर कशा पद्धतीचा अनुभव आपल्याला याच्यातून पाहायला मिळेल तो दाखवण्याचा प्रयत्न आपण करणारच आहोत. तर आणखी जर ग्रीन लाईफ विषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला खाली एक मोबाईल नंबर मिळेल. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करून आणखी ग्रीन लाईफ विषयी माहिती जाणून घेऊ शकता. धन्यवाद.